2025 मध्ये रक्षाबंधन सोमवार 11 ऑगस्ट 2025 रोजी आहे. हा दिवस श्रावण पौर्णिमा म्हणून ओळखला जातो आणि संपूर्ण भारतात भाऊ बहिणींचा पवित्र बंध साजरा केला जातो. मंडळी, रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर भावंडाच्या नात्यांचा, प्रेमांचा आणि संरक्षणाचा संकल्प आहे. मंडळी, आता आपण बघूया राखी बांधण्याची शुभ वेळ आणि भद्रकाल. राखी बांधण्याची शुभ वेळ आहे सकाळी सूर्योदयापासून रात्रभर पर्यंत, परंतु भद्रकाल टाळावा. भद्रकाल आहे पहाटेपासून सकाळी 8:45 पर्यंत. त्यानंतर राखी बांधण्यासाठी शुभ वेळ आहे सकाळी 8:45 नंतर दिवसभर व संध्याकाळपर्यंत राखी बांधता येईल. यावेळी औक्षण आणि राखी दोन्ही करू शकता. मंडळी, 1.5 तास भद्रकाल का टाळावा? भद्रकालात मंगल कार्य टाळले जातात, कारण त्यावेळी पापवृत्ती, वाद, अपशकुन वाढतात असा विश्वास आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी हा काळ सकाळीच संपतो, त्यामुळे दिवसभर सुरक्षित आहे. हा 1.5 तास टाळल्याने विधीतील सात्विकता व ऊर्जा वाढते. मंडळी, आता आपण बघूया भावाचे औक्षण, त्याची संपूर्ण पद्धत. औक्षण ही बहिणीने भावाला आशीर्वाद देण्याची आणि दीर्घायुष्य, आरोग्य, सुख समृद्धीची कामना करण्याची परंपरा आहे. आता आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. ताट, रोली म्हणजेच हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दिवा तेलाचा किंवा तुपाचा, अगरबत्ती, नैवेद्य, गोड पदार्थ, पाणी आणि आचमनासाठी वाटी. औक्षण करण्याची पद्धत. भावाला उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसवा. ताटात दिवा लावा. तुपाचा दिवा सर्वात शुभ, कारण तुपाचा दिवा सात्विक आणि शुभ फलकारक मानला जातो. मात्र जर तूप उपलब्ध नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालतो. आधी गणपतीचे स्मरण करा. ओम गण गणपतेय नमः म्हणा. भावाच्या कपाळावर हळद कुंकवाचा टिळा लावा. उजव्या हाताने राखी बांधा. भावाला गोड खाऊ घाला. त्याच्या उजव्या कानामागे अक्षता ठेवा. शेवटी पाणी देऊन आचमन करायला सांगा. दिवा तेलाचा की तुपाचा? तुपाचा दिवा सात्विक, पुण्यदायी आणि लक्ष्मी प्रसन्नतेसाठी सर्वोत्तम. तिळाच्या तेलाचा दिवा पापक्षालन, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी उत्तम. रक्षाबंधनाच्या दिवशी तुपाचा दिवा अधिक योग्य, कारण तो प्रेम, स्नेह आणि सौभाग्य वाढवतो. औक्षणाचा मंत्र. भावाला औक्षण करताना खालील मंत्र म्हणावा. येने बुद्ध बलिराज दान वेद्रो महाबलः तेन त्वा प्रतिबंधनामी रक्षेमाचलमाचल. हा मंत्र तुम्ही औक्षण करताना म्हणू शकता. यानंतर भावाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद द्या. मंडळी, आता आपण बघूया औक्षणानंतर काय करावे. भावाने बहिणीला आशीर्वाद द्यावा आणि तिच्या दीर्घायुष्य, आरोग्यासाठी प्रार्थना करावी. बहिणीला भेटवस्तू देणे ही परंपरा आहे. रक्षाबंधनाचा भावनिक अर्थ आहे की हा सण फक्त राखीचा नाही, तर जबाबदारीचा आणि प्रेमाचा बंध आहे. बहिणीच्या डोळ्यातील आशीर्वाद आणि भावाच्या मनातील संरक्षणाची भावना हेच या दिवसाचं खरं सौंदर्य आहे. राखी म्हणजे संरक्षण, प्रेम, आपुलकी आणि नात्यातील दृढता याचं प्रतीक आहे. बहिणीचं औक्षण भावाच्या जीवनात प्रकाश, सौख्य आणि आयुष्यभराची रक्षा यासाठी केलं जातं. भावाने दिलेला आशीर्वाद आणि संरक्षणाची शपथ बहिणीच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करते. खास टिप्स सांगायचं म्हटलं, औक्षण करताना घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. राखी बांधल्यानंतर एकत्र बसून भोजन करा. शक्य असल्यास राखी स्वतः बनवलेली असावी, यात प्रेम अधिक जाणवतं. मुहूर्त पाळून बांधलेली राखी आयुष्यभर लक्षात राहते.